या बातमीचे प्रायोजक आहे अभिजित गव्हाणे यांचे हॉटेल गावरान तडका सोलापूर। वयोमानानुसार राहुल गांधींना देखील धार्मिक क्षेत्राची ओढ लागलेली आहे। चंद्रकांत पाटील यंदाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून 17 ते 18 लाख भाविक आहेत असा अंदाज वर्तवला जातोय। या दृष्टीनं प्रशासनानं वारीची तयारी केली आहे। कोविड नंतर देखील वारीला काही फरक पडला नाही। वारीमध्ये वारकऱ्यांना पाणी, आरोग्य, दिवाबत्ती इत्यादी मूलभूत सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत। यात्रेच्या पूर्वीची तयारी पाहणी करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती। यानुसार आज यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यात आलाय। प्रशासनानं समाधानकारक तयारी केली आहे। यात्रा काळात वारकऱ्यांना कोणताही त्रास किंवा उणीव भासू दिली जाणार नाही। राहुल गांधी आषाढी वारीमध्ये सहभागी होणार। विठुरायाचं दर्शन घेण्याचा सर्वांना अधिकार आहे। वयोमानानुसार प्रत्येकाला धार्मिक क्षेत्राची ओढ लागते, तशीच ओढ राहुल गांधींना देखील लागली आहे। पालख्या या मार्गक्रमण करत साधारणतः 15 तारखेपासून पंढरपूरमध्ये प्रवेश करायला सुरुवात करतील। पण फार मोठा वर्ग असा आहे की त्या दिवशी एवढा काळ चालत आल्यानंतरही पांडुरंगाचं दर्शन होईल याची खात्रीच नाही, म्हणून काही जण वारीतून बाहेर पडतात, एखाद्या वाहनाने इथे येतात, दर्शन करतात आणि पुन्हा एकदा वारीमध्ये सामील होतात। हा वर्ग सुद्धा 3-3.5 लाख आहे। आता या 15 शेडमध्ये इथपर्यंत रांग आलेली आहे। हे सगळं अद्वितीय, आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहे। कोविडमध्ये जो खंड पडला त्यामुळे असं वाटत होतं की आता वारी नावाचा विषय संपला, काही फरक पडला नाही। कोविडनंतर परवानगी मिळाली, पुन्हा तेवढीच संख्या। त्यावेळेला पाऊस बरा असल्यामुळे दरवर्षीची संख्या 15 लाख असते, ती 17-18 लाखापर्यंत जाईल असा अंदाज आहे। वाऱ्यांमध्ये जी गर्दी, पायी चालणारी गर्दी पाहता यावेळेला संख्या 17-18 लाखाच्या वर जाईल असं दिसतं। ती व्यवस्था उत्तम आहे ना हे बघायला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला असं सुचवलं की 1 आठवडा आता राहिला, त्यामुळे तू जाऊन एकदा सगळ्या व्यवस्था पालकमंत्री पहा। त्यामुळे मी आज इथे आलो। 15 शेड हा मेन स्पॉट आहे की ज्या ठिकाणी रांग सुरू होते, ते बघून आता अशा सगळ्या अगदी चंद्रभागेपासून सगळ्या स्पॉटवर जाऊन कॉलेज नीट आहेत ना, चंद्रभागेमध्ये पाणी पोचतंय ना उजनीमधलं, अशा सगळ्या गोष्टी आज पाहण्याचा प्रयत्न। गर्दी वाढती आहे दादा, कोण? राहुल गांधी पायी चालत येणार अशी चर्चा आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये पालख्यांचा आगमन झाल्यानंतर प्रस्तावित आहे। काही वारकऱ्यांनी विरोध केलेला आहे, पण पायी चालत आलं तर वारकऱ्यांचा प्रश्न निर्माण होईल। प्रशासन म्हणून काय असं आहे की अशी कोणाची इच्छा असेल, उशिरा निर्माण झालेली का होईना इच्छा असेल, एकूणच आपल्या मनुष्य जीवनामध्ये जसं जसं वय जातं तसं परमेश्वराची आस निर्माण होते। आता ही उशिरा का होईना एखाद्याला आस निर्माण झाली असेल तर त्याला प्रोत्साहनच दिलं नाही। सुरक्षेचा विचार प्रशासन करेल। काँग्रेसने 288 मतदारसंघातून इच्छुकांच्या अर्ज मागवले, सोबत 10,000ची बक्षीस देणगी सुद्धा त्यांनी मागून घेतली। सोहळ्याचा थोडक्यात त्यांनी तयारी सुरू केली। असं आहे की अचानक लॉटरी लागली, लोकसभेमध्ये 113 आणि अपक्षाने पाठीमध्ये 14 झाले। त्यामुळे आता कुठे ठेवू आणि कुठे नको, कुठे ठेवू आणि कुठे नको असं त्यांना पक्षाचं झालं आहे। मग असं ज्यावेळेला कुठे ठेवू आणि कुठे नको असं हवेमध्ये जेव्हा माणूस आला लागतो तर 288 जागा काय सुचतात, एकला चालू रे काय सुचतं, ठीक आहे। पण त्यांच्या पक्षावर एवढी सुद्धा टीकामी करणं बरोबर नाही। प्रत्येकाची आपली पार्टी आहे, त्याचे म्हणून काही नियम आहेत। आम्ही मात्र महायुतीने असं ठरवलेलं आहे की आमचे त्रिमूर्ती जे आहे, एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजितदादा, हे बसून एकदा ठरवतील कोणाच्या किती जागा, आणि त्यामुळे आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत। मनोज जरांगेने आज मराठवाड्यात परत एकदा यात्रा काढली होती, शांती मार्च। असं आहे की मनोज जरांगे पाटलांना सरकार वारंवार हे आव्हान करत आहे की जी सगळेचवाल्यांची अधिसूचना काढली आहे, जी त्याने ड्राफ्ट केली, ते असं नाही की सरकारने थोपली, ती अधिसूचना 8 लाखच्या आसपास ज्या सूचना आलेल्या आहेत त्याला सूचना व हरकती असं म्हणतात प्रशासकीय परिभाषेत। त्या टेकल केल्यानंतर ती अधिसूचना आम्ही काढणारच आहोत।
की ज्या अधिसूचनेमध्ये ओबीसी समाजाने घाबरण्यासारखं काही नाही. आणि ओबीसी समाजालाही सरकार समजवत आहे की ही अधिसूचना निघाल्यानंतर ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का बसत नाही. अधिसूचना काय आहे तर प्रामुख्याने एकाला नोंद सापडली तर त्याच्या नातेवाईकांना ती मिळावी. 2017 सालीच माननीय देवेंद्रजींनी त्यावेळेला मुख्यमंत्री असताना रक्तसंबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही हा कायदा केला. तो कायदा हेच सांगतो की एकाला मिळालं म्हणजे तुम्हाला मिळाली की तुमच्या मुलाला पुन्हा सर्टिफिकेट काढायची आवश्यकता नाही, तुमच्या पुतण्याला काढायची आवश्यकता नाही, तुमच्या मुलीला काढायची आवश्यकता नाही. दॅट इज कॉल्ड सगळे सोयरे. म्हणजे सगळे सोयरे अधिसूचनेमध्ये नव्हे. आता आधीचं मान्य केलं त्यांना कुणबी समाजात आपल्या ओबीसी समाजाने. आता अधिसूचना पण स्वीकारली पाहिजे कारण काही नवीन होत नाही. नोंद ज्याची सापडेल त्याला कुणबी सर्टिफिकेट मिळेल, कुणबी सर्टिफिकेट मिळेल त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना रक्तसंबंधामध्ये कायदा आहेच सर्टिफिकेट मिळेल. त्यामुळे हा दोन्ही समाजाला एकत्र बसून अरे बाबा कोणाचंही काही नुकसान होत नाही असं समजावून सांगण्याचा विषय आहे. माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्यांशी संवाद ठेवून आहेत. सोमवारी संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक मुंबईत बोलावली. विधान परिषद निवडणूक काढता आली असते सध्याची काही उमेदवार सध्या महाराष्ट्रासारख्या संतांच्या महंतांच्या त्यागाची प्रवृत्ती दाखवण्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या पानावर वाढा. आता जेव्हा सगळेच एका वेळेला म्हणतात माझ्या पानावर वाढा त्यावेळेला सगळ्यांना वाटणं शक्य जेव्हा होत नाही त्यावेळेला अशा प्रकारचा निवडणुकीचा प्रसंग ओढवतो. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना प्रत्येकाने आपली झाकलेली मूठ झाकलेली ठेवायला पाहिजे होती असं माझं मत आहे. पण पुन्हा एकदा लोकशाहीमध्ये काही करण्याचा अधिकार आहे. आलेलं नाही. गेल्या वर्षी जाहीर केलेलं आपलं अनुदान आतापर्यंत नगरपालिकेला मिळालं. आता 10 कोटी घोषणा केलेली आहे. सरकारने केलेली घोषणा आणि उलट सरकार टू सरकार आहे, सरकार टू मॅन नाही आहे. सरकार टू मॅन पण मिळते. आत्ता मी सगळा आढावा घेऊन आलो सोलापूरहून. 23 साली 2023-24मध्ये एकूण 10 वेळा अवेळी पाऊस झाला. त्या अवेळी पावसाचं सगळं अनुदान हे गेल्या काही दिवसामध्ये सगळ्यांना जमा झालं. आता काही त्यातली प्रोसिजर असते. तसं सरकारने घोषित केलेलं अनुदान नगरपालिकेला मिळणार आणि काही प्रमाणात देवस्थानला मिळणार. सरकार टू मॅन नाही आहे, सरकार टू मॅन पण मिळते. आत्ता मी सगळा आढावा घेऊन आलो सोलापूरहून. 23 साली 2023-24मध्ये एकूण 10 वेळा अवेळी पाऊस झाला. त्या अवेळी पावसाचं सगळं अनुदान हे गेल्या काही दिवसामध्ये सगळ्यांना जमा झालं. आता काही त्यातली प्रोसिजर असते. तसं सरकारने घोषित केलेलं अनुदान नगरपालिकेला मिळणार आणि काही प्रमाणात देवस्थानला मिळणार मिळेल. मागे पुढे होत असेल पण त्यामुळे थांबणार नाही. गाडी वारकरी महामंडळाचा स्थापन करण्याचा वारकऱ्यांचा त्यांना विरोध आहे. वारकरी महामंडळ मुख्यमंत्री वारकरी महामंडळ परवा आता वारकऱ्यांचा त्याला विरोध होतो. बैठक पण वाढलेला काही झाली. साधारणतः आपल्याकडे कुठलीही गोष्ट करायची म्हटली तर जिवंत माणसं असल्यामुळे त्याची दुसरी बाजू लगेच समोर होते. आता मला आठवतं मी 14 ते 19 मंत्री होतो, महसूल मंत्री होते आणि देवस्थान ट्रस्ट जो आहे देवस्थान कमिटी ती घोषित करण्याचा विषय आला. आम्ही अतुल भोसले एका चांगल्या ॲडमिनिस्ट्रेटरला की ज्याने साखर कारखाने, बँका, दूध सोसायटी खूप चांगल्या उभ्या केल्या. त्याला इथे अनेक विकासाचे कामाला अध्यक्ष केले, वर्षांविरुद्ध केले. देवेंद्रजी हे असे राजकारणी आहेत की त्यांनी त्याच्यातून मार्ग काढला आणि त्या ट्रस्टची कायद्याने वाढवू लागणारी संख्याच वाढीव सगळी संख्या वारकऱ्यांनी. त्यामुळे वारकऱ्यांना जे वाटत होतं की आमची मेजॉरिटी झाली. एक नव्याने पोझिशन क्रिएट केली. एकाला म्हटलं कार्याध्यक्ष, एकाला म्हटलं अध्यक्ष. आमचे औसेकर महाराज सहअध्यक्ष, औसेकर महाराज सहअध्यक्ष. औसेकरांना दिलं रोजचं देवाची पूजा, सगळे नेम त्याच्यात अतुल भोसले ढवळवळ करायचे. अतुल
भोसल्याने प्रामुख्याने इथलं यात्रा निवास कसं पूर्ण होईल, इथलं चंद्रभागा कशी शुद्ध होईल, इथलं वारीच्या वेळेला लोकांना टॉयलेट्स कसे मिळतील याचं पाहिजे. उत्तम चाललं. काय पराकुटीचा विरोध आहे. मग माझं डोकं मी आणखीन चालवलं आणि एक जे ज्येष्ठ वारकरी आहे ते सल्लागार मंडळी, त्याच्यामध्ये अंबळनेरचे महाराज आपले आहेत, देगलूरचे महाराज आहेत. एक झालं सल्लागार मंडळ, संख्या वाढवली आणि वारकऱ्यांना सामावून घेतलं, अध्यक्षाला सहअध्यक्ष निर्माण केला. आताही वारकरी मंडळ निर्माण करताना काही जणांचं काय थाळी, काय बेत, काय चव, ओकेच आहे सगळं. अस्सल खवयांसाठी अस्सल मेजवानी. गव्हाणे बंधू यांचे फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल गावरान तडका. अस्सल गावरान चवीचं मटण आणि चिकन गावरान तडका. आमच्या येथे चिकन थाळी, मटण थाळी, जत्रा मटण थाळी, चिकन उकड, मटण उकड आणि गावरान चिकन थाळी, तेही आपल्या बजेटमध्ये उपलब्ध. सकाळी 11 ते 4 आणि संध्याकाळी 7 ते 11 आपल्या सेवेत रुजू. आमचा पत्ता रंगभवन चर्च समोर 7 रस्ता रोड सोलापूर. संपर्क 85 52 06 02 23 आणि 96 57 51 22 18.